जय जवान जय किसान दादा, मानलं मुख्यमंत्री देवेंद्र साले साहेब, तुम्हाला मानलं फडणवीस भाऊ, मानलं माझ्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ, मानलं तुम्हाला। कर्जमाफीची तारीख 30 जून 2026। वाह, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख। कब होगा देवेंद्र फडणवीस साहेब इंसाफ शेतकरी का, कब होगा? जसं कोर्टामध्ये तारीख दिली जाते तो जेच महिन्याची तारीख देतो हो, पण तुम्ही तर तारीख वर्षाची दिली फडणवीस साहेब, वर्षाची दिली। मानलं साहेब, तुम्हाला कर्जमाफी नाही करायची, तुम्हाला मालाला भाव नाही द्यायचा, समजलं काय? कारण तुम्ही शेतकऱ्याचा वाटोळा आताही करून राहिले। माया महाराष्ट्रातला शेतकरी भर नागपुरात पाणी पावसाचा उपाशी पोटी तहानलेला होता, तो कर्जमाफीसाठी आला होता आणि त्याला तुम्ही काय न्याय दिला? तारीख, आणि ती तारीख दिली तुम्ही 2026 मधली 30 तारीख। वाव फडणवीस साहेब, मानलं तुम्हाला, मानलं फडणवीस साहेब, मानलं बे तुम्हाला। अहो तुम्हाला असं सांगा ना की तुम्ही आम्हाला शेतकऱ्याला फसवत आहे म्हणून। माननीय आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्याचा मोर्चा होता। मी त्यांना काहीच म्हणत नाही, कारण ते शेतकऱ्यासाठी लढले, कोणताच नेता लढला नाही, पण बच्चूभाऊ कडू लढत आहे। त्यांनी उपोषण केलं, त्यांनी जंगी मोर्चा पण काढला आता होता, आणि त्यांना तुम्ही तारीख थोपवली। ही तारीख दिली 7-8 महिन्याची, आणि ती 2026 ची तारीख। वाह फडणवीस साहेब, वाह वाह, मानलं तुम्हाला, मानलं तुमच्या पोटी जन्म घ्या, मानलं फडणवीस साहेब। शेतकऱ्याचं वाटोळ करून राहिले तुम्ही, वाटोळ करून राहिले। आमच्या शेतकऱ्याला कामधंदे नव्हते काय? शेताचं रान पीक, लेकरासारखं पीक सोडून त्या नागपुरात गेले, कायले गेले? कर्जमाफीसाठी नाही, कर्जमुक्त महाराष्ट्र होण्यासाठी। कारण एवढी गरज नाही कर्जमाफीची, मालाले भाव पाहिजे, मालाले भाव असन कर्जमुक्त महाराष्ट्र होणार, समजलं काय? कर्जमुक्त महाराष्ट्र होणार। कारण कर्जमुक्त महाराष्ट्र केव्हा होणार? जेव्हा शेतकऱ्याच्या मालाला भाव राहील, तेव्हा शेतकरी तुमच्यासमोर भीक मागायला येणार नाही, तुम्ही मंत्री संत्री शेतकऱ्यासमोर भीक मागणार, कारण शेतकऱ्याची अवकात तेव्हाच बनणार। आता कर्जमाफी होईन काही गॅरंटी नाही आहे, कारण झाली तेव्हा म्हणू, कारण तुम्ही 2026 ची तारीख दिली आहे। 2026 कोण पाहिला? म्या पाहिला का तुम्ही पाहिला? कारण इथं एक एक दिवस जगणं महाग होऊन राहिलं शेतकऱ्यांचं। दररोज शेतकरी आत्महत्या करून राहिले, कोणी झाडाला फाशी घेऊन राहिले, कोणी औषध पिऊन राहिले, कोणी रेल्वेच्या ह्याच्या सुसाईड करून राहिले। फडणवीस साहेब, याले जिम्मेदार तुम्हीच आहे आणि तुम्हीच राहणार, कारण तुमचं सरकार आम्हाला गांजर दिलं, शेतकऱ्याला फसवलं तुम्ही तारीख देऊन। अरे तारीख द्यायची होती, तारीख द्यायची होती तर 15 दिवसाची, 1 महिन्याची या 2 महिन्याची देते, पण डायरेक्ट तुम्ही वर्षाची तारीख दिली। मग विचार करा, माननीय महोदय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शेतकऱ्याचे तुम्ही गुन्हेगार आहात। शेतकरी तुमच्यामुळे आत्महत्या करून राहिला। अरे शेतकऱ्याला तुम्ही काही बोलायचं ठेवलं नाही अजून, शेतकरी वैतागला आहे, आणि शेतकऱ्याचं शुभचिंतक बनायचं असेल तुम्हाला तर सहसकट कर्जमाफी तर द्याच, पण मालाला भाव द्या, आणि नसन करत कर्जमाफी तर मालाला भाव दे ना। हां, आणि शेतकरी 50 रुपये हेक्टर नापिकीचे मागून राहिला, तुम्ही पाठवून राहिले नाही, फक्त आश्वासन। आणि मी हे सांगतो 2026 ला 30 तारखेला कर्जमाफी होणार नाही, कारण हा माणूस इलेक्शनच्या टायमाच्या वेळेस काय काय बोलला होता हे विषय विसरले काय? हा माणूस अपक्षात होता तेव्हा तो बोलू शकतो,
सरकारमध्ये खुर्ची पक्की झाली तर हा माणसाची तुतारी वेगळ्या पद्धतीने वाचते दादा. हा माणसावर विश्वास ठेवू नका माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनो. फडणवीस साहेबावर विश्वास ठेवू नका, कारण फडणवीस साहेब दोन तोंडी साप आहेत. एका तोंडून काय बोलतो, दुसऱ्या तोंडून काय बोलतो. त्या कारणाला माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला माझं एकच म्हणणं आहे, दादा आपल्याला फसवलं समजून जा. कारण फडणवीस साहेबाला हेच होतं माहीत होतं. कारण बच्चू कडू साहेब म्हणत होते आता आपल्याला रेल्वे जाम करायची आहे, रेल्वे अडवायची आहे. आता रेल्वे कोणचीच समोर जाऊ देऊ नये, चक्का जाम करू, रस्ते अडवू. हे त्याच्या कानावर बातमी पडली. त्याला असं वाटलं का बच्चू कडू काहीही करू शकतो, काय तर शांतता भंग करू शकतो. नागपुरात म्हणा कुठेही म्हणा हा माणूस अशांती करू शकतो. कारण हा माणूस दगदत आहे आणि एक शेतकरी पुत्र आहे. ह्या कारणामुळं ह्या माणसाने ह्या गोष्टी ऐकल्या. फडणवीस साहेबानं मीटिंग बोलावली आणि वर्षाची तारीख दिली. अरे ह्या माणसानं देवेंद्र फडणवीस साहेबानं शेतकऱ्याच्या समोर मीटिंग केली असते आणि म्हटलं असतं का भाऊ 2026 मध्ये 30 तारखेला आम्ही तुमची कर्जमाफी करू. तर एखादा शेतकरी उठला असता आणि त्यानं म्हटलं असतं दादा साहेब कर्जमाफी नको, कर्जमुक्त महाराष्ट्र पाहिजे आणि आम्हाला 2 दिवसात किंवा 15 दिवसात सांगा, आम्हाला वर्षाची तारीख नको. कारण तारीख पर तारीख सनी देओलचं एक पिक्चर आहे, त्याच्यात एक डायलॉग आहे तारीख पर तारीख मिलोट कब होगा इंसाफ. आता मी म्हणत येईल तारीख पर तारीख देऊन राहिले तुम्ही, कधी करान कर्जमाफी आणि कधी द्यान मालाले भाव. का शेतकरी मेल्यावर दादा अशा तारखा भरपूर आल्या आणि भरपूर गेल्या, असे आश्वासन भरपूर आले भरपूर गेले. आपण शेतकरी रिकामटवळे नाही आहे. आपण शेतीला दुर्लक्ष करून आपण नागपूरला कशासाठी गेलो होतो, कर्जमुक्त महाराष्ट्र बनवण्यासाठी. आम्हाला तारीख पाहिजे होती तर वर्षाची नव्हती पाहिजे, दिवसाची द्यायला लागत होती, या महिन्याची द्यायला लागत होती. पण तुम्ही 2026 मधली तारीख दिली, अजून 2025 संपाचाच आहे. तर विचार करायची ती गोष्ट आहे. लाजा वाटू द्या. आणि माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनो असं समजू नका कर्जमाफी झाली म्हणून, नाहीतर समजा कर्जमाफी झाली नाही. अशक्य आहे. कारण हे सरकार शेतकऱ्याचं मुळीच नाही आहे, उद्योगपत्यांचं आहे. कारण उद्योगपत्यांचे टवले चटणारे सरकार आहे, पण शेतकऱ्याचं आसू पुसणारं सरकार नाही आहे. कारण हे सरकार फक्त आश्वासन देऊ शकते, तारखा देऊ शकते, दुसरं काहीच करू शकत नाही. कारण हे लोक रात्रीच्या 12 वाजता शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे पडणार, रात्रीच्या 12 वाजता लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पैसे पडणार, रात्रीच्या 12 वाजता PM किसानचे पैसे पडणार. हेच वाक्य तुमच्या त्याच्या तोंडातून ऐकलं असं आतापर्यंत तुम्ही. पण दिवसभर हे झोपा काढते काय, रात्रीच्याच 12 वाजेपर्यंत सगळ्या गोष्टी होते काय, आणि दिवसभर झोपा काढते काय, हे विचार करायची गोष्ट आहे. म्हणून म्हटलं हा जो आपला फडणवीस साहेब चतुर मुख्यमंत्री चतुर आहे. हा माणूस पाण्यात जातो पण पाणी लागू देत नाही, एक मन आहे जुनी. आणि आपण महाराष्ट्रातले शेतकरी बेवकूफ आहे आणि बेवकूफ झालो. कळलं काय, नाही होत कर्जमाफी, झाली तर बघू. कारण त्यांनी एकच म्हटलं आहे कर्जमाफी एकच वेळा करू शकतो, बार बार नाही. समजलं काय. जेव्हा हे इलेक्शनचा टाईम येणार, जेव्हा मुख्यमंत्र्याच्या खुर्चीले 4 वर्ष 4.5 वर्ष असं पूर्ण होणार, तेव्हा हे कर्जमाफी करणार. कळलं काय. अरे ह्या माणसाईनं खरडचेच तर पैसे नाही पाठवले अजून, पण कर्जमाफी करण काय याचा विचार केला का तुम्ही. ह्या माणसाईनं खरडचे पैसे नाही पाठवले तर ह्या माणूस कर्जमाफी करणार का याचा विचार केला काय नाही. कारण नाचुकलेले शेतकऱ्याला म्हटलं, शेतकऱ्याला त्यानं तोंडून म्हटलं तर 17,000 रुपये हेक्टरी नापिकीचे कोरडवाहूले देणार. 17,000ही नाही आले अजून, 7,000 नाही आले अकाउंटला शेतकऱ्याच्या. कळलं काय. तर विचार करा तुम्ही, कर्जमाफी करू शकन काय हा नाही करू शकणार. त्याच्यानं माझं एकच म्हणणं माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनो, आपल्याला याने फसवला तारीख देऊन. 23/26 2026 वर्षाची तारीख दिलेली आहे.
अरे कोर्टामध्ये महिन्याची तारीख दिली जातो, दिवसाची तारीख दिली जातो, पण ह्या फडणवीस साहेबानं आपल्याला सालाची तारीख दिलेली आहे. म्हणजे 6-7 महिने दिले आहे. त्या 6-7 महिन्यात शांतता होऊन जाईन बा, विसरून जाईन. बघूया 2026ची तारीख आठवून देईन मीच फडणवीस साहेब तुम्हाला. बघूया कर्जमाफी होते का नाही, का इकडला सूर्य मागून निघतो काय, बघूया. कारण मी पण वाट बघणार. जय जवान जय किसान.